हॅलो, अद्यापही ज्या संघांनी जेवण केलं असेल त्यांना कृपया विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि आपापले टिफिन बॉक्स घ्यायचे आहेत. तरी ज्या संघांनी, ज्या प्रेक्षकांनी, ज्या सर्वांनीच जे शिल्लक राहिले असतील, प्रेक्षक, खेळाडू, पंच, यूट्यूबर, कार्यकर्ते, जे कोणी जेवण करायचं अद्याप शिल्लक असेल त्यांनी कृपया या मंचावर यायचं आहे आणि आपापले टिफिन बॉक्स घ्यायचा आहे ही विनंती. तर मी विनंती करतोय डोंबोली 11 आणि साईबाबा 11 यानंतरतील दुसऱ्या फेरीतील साईबाबाचे कर्णधार ऑलरेडी इथे आहेत. डोंबोली 11ला एक विनंती आहे, इनिंग ब्रेक्स नंतर तुम्हाला यायचे आणि दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3 षटकांचे असतील आणि त्यानंतरचे पुढचे सामने आयोजक जसं तुम्हाला सांगतील त्या पद्धतीने होतील. पण आता सध्या दुसऱ्या फेरीतील 3 सामने हे 3 षटकांचे असतील. साईबाबा 11 संघाचे कर्णधार आलेले आहेत. जर डोंबोली 11ला नाणेफेकीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात आणि फूड काउंटर अजूनही सुरू आहे. कोणाला जेवायचं असेल तर तुम्ही जेवू शकतात. फूड काउंटर सुरू आहे. सामन्याला सुरुवात होते. तुम्ही पाहू शकता गोलंदाजीच्या मार्कवर नितीश, स्ट्रायकिंग एंडला महेश बोडके, सीताराम ठाकरे. वसई स्टार आणि शिळचे शिल्लेदार मध्ये चालू असलेली ही लढत तुम्ही पाहू शकतात. पण याच्यानंतर मित्रांनो सर्वाधिक मोठी लढत आहे. डोंबोली 11 आणि साईबाबा 11 दोन मोठे संघ आहेत. ते एकमेकांच्या विरोधात आता फाईट करतील. चला, डोंबोली 11 संघाचे कर्णधार आलेले आहेत. साईबाबाचे ऑलरेडी इथे आहेत. शॉर्ट एम पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल आणि चेंडूला केल्या सीमारेषेच्या पार गोल, 4 धावा. चार रन तर मागितलेत. बघूया आता अजून किती रन मागतात ते. चांगला चेंडू आणि काय कलेक्शन केलं यष्टीरक्षकाने. विचारात पडलेत आणि फलंदाज होईल तो बाद. स्ट्रॉंग अपील केले. त्यानंतर पंचांनी थोडेस चर्चा केली आणि बॅटर्स होतोय कॅच आउटच्या स्वरूपात बाद आणि यावेळी विकेट मागितली. विकेट मागितला. आता पुढच्या चेंडूवर काय होईल ते नाही माहित आम्हाला. धावा झाल्या त्या 4. बॅटरचं नाव काय? बॅटर्स जरा 12th मॅन या. शेळचे शिल्लेदार या लवकर. पुढील ग्रुप स्टेज मधला पहिला सामना डोंबिवली 11 वर्सेस साईबाबा 11 या 2 संघामध्ये होणार आहे आणि संघाचं नाणेफेक आपण या ठिकाणी करून घेत आहोत. मी कमिटीचे सचिव हेमंत पाटील यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकसाठी यावं आणि त्याच पद्धतीने दोन्ही संघाचे कर्णधार यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी फेकसाठी व्यासपीठावर यावं. चला, नाणेफेकी संपन्न होते. तुम्ही पाहू शकता आमच्या मुख्य व्यासपीठावर आमच्या साहेबांच्या हस्ते 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान साईबाबा 11 वर्सेस डोंबिवली 11. वेगवान चेंडू, प्रचंड वेग. मी तरी म्हणेन आत्तापर्यंत एवढा वेग आम्ही तरी नाही बघितला. कारण सकाळपासून जर बघितलं कारण तिथे स्पीडोमीटर असताना तर आपल्याला समजलं असता कितीच्या स्पीडने चेंडू गेला. पण जवळपास ताशी 100चा स्पीड तरी असेल. एवढा वेगवान हा चेंडू गेला तिथून. चांगला चेंडू, चांगला वेग, प्रचंड वेग बघितलाय मी. लेफ्ट आर्म सिमर. नाणेफेकी संपन्न झाली आणि नाणेफेकी कोणी जिंकले? हा, तर साईबाबा 11 संघाने सलग दुसऱ्यांदा नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सॉरी 12th मॅन या ना जरा प्लीज. बॅट्समनचे नावं कसं आहे माहिती आहे का, आम्ही ऑनलाईन सुद्धा स्कोअर अपलोड करतोय प्लीज. आणि शेवटची वॉर्निंग आहे ना, तर पॅनलच व्हावं लागेल. बघा
चला रोहित आलेत. रोहित तर ये 2 मिनिटं ये, तुला बॅटिंग आली, तू इथून बॅटिंगला जाऊ शकतो, असं काही नाहीये मित्रा. लाईव्ह सामने आहेत, लाईव्हमध्ये स्कोअर अपडेट करायचा असतो, कारण जेव्हा वर्ष संपतो तेव्हा लाईव्हवाल्यांवर देखील प्रचंड जबाबदारी असते. जे अपडेट असतात ते लाईव्हवाल्यांना द्यायचे असतात, त्यामुळे थोडंसं त्यांना देखील तो त्रास सोसावा लागतो. त्यानंतर तुम्हाला फोन येतात की याचं फलंदाजाचं नाव काय होतं, आम्हाला स्कोअर अपडेट करायचं आहे. तर तसं नका करू, आत्ताच त्यांची नावं सांगा, स्कोअर ऑलरेडी अपडेट होईल. मग तुम्ही ते वर्षाने विचारा का 10 वर्षाने विचारा, तर स्कोअर तुम्हाला लगेच अपडेट केला जाईल. आणि पहिलं षटक समाप्त होते, धावसंख्या झाली ती 5, एक गडीच्या मोबदल्यात 6 झाली, सॉरी 6. एक लेग बाईसची धाव आहे, त्यामुळे धावा झाल्या त्या आता 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाज अमोल गोलंदाजच्या मार्कवर सज्ज. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांनी नो इशारा केला, याचा अर्थ काय तर बॉलिंग ट्रॅकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. जी तुमचा बॉलिंग ट्रॅक आहे ती विकेट आहे, खेळपट्टी आहे, 22 यार्डची ती खेळपट्टी आहे. त्या खेळपट्टीच्या जेव्हा तुम्ही बॉल बाहेर टाकता तेव्हा तुम्हाला दंडित करण्यात येतात नो बॉल, आणि येणारा पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि स्लॉट मधले चेंडू फ्री हिटचा चांगला फायदा उचलला आणि चेंडूला थेट पाठवलंय सीमारेषेच्या पार. 6 धावा, उघडा डोळे पहा नीट, भेटतोय फ्री हिटचा हिट षटकार. असताना 13 या आकड्यावर रोहितच्या बॅटमधून आलेला षटकार. रोहित केला हिट, हिटमॅन. अजून एक हिट पाठवून दिला. या स्पर्धेतील सर्वाधिक दूर षटकार. मला तरी वाटतं कमिटीला आता बॉल द्यायला लागेल इथून, कारण एवढा लांब चेंडू गेलाय. चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत. जर या चेंडूवर षटकार आला तर कार्याध्यक्ष श्री मनोजजी राठोड यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे, आणि सचिन भोईरकडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज. तर बघा टोटल 1000 रुपये, म्हणजे मनोजजी राठोड आहेत यांच्याकडून देखील 500 आहेत, कार्याध्यक्ष देते, आणि सचिन भोईर यांच्याकडून देखील 500. म्हणजे या चेंडूवर जर बिग हिट येतो, रोहित पण चेंडू आलोन द कार्पेट, षटकार नाही पण चौकारचे चान्सेस आहेत तिथे. चांगले फिल्डिंग, 2च धावा, आणि सचिन आले तसे गेले. बघा म्हणजे षटकारासाठीच आलेले ते. हरकत नाहीये, खेळाडूंसाठी तुम्ही बक्षिसं लावतात हीच मोठी बाब आहे, कारण खेळाडूचा देखील उत्साह वाढतो. पण एक खंत वाटते, जयेशने जी बॅटिंग केली त्यासाठी कुठलाच काहीच प्रयत्न आले, कारण एवढी विस्फोटक फलंदाजी केली, संघाला जिंकून सुद्धा दिलं, त्याची खेळाडू वृत्ती देखील आपण पाहिली. आणि असंच असतं या जगात, चांगला हा खाली असतो आणि वाईट हा वरती असतो. त्याला हरकत नाहीये, सामन्याकडे वळतोय पुन्हा एकदा. रोहित हिटमॅन सारखी फलंदाजी करतोय, मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली, चुकी नाहीये, फलंदाज होतोय कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद. कामगिरी केली, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. जास्ती वेळ खेळपट्टीवर थांबू शकला नाही, विकेट्स गेल्यात त्या आतापर्यंत.
तर तुम्ही स्ट्रायकिंग एंडला पाहू शकतात भरत भोईर इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर त्यांचे सुपुत्र आहेत ते सचिन भोईर तुम्ही पाहू शकतात. आणि आता इन ॲक्शनमध्ये मनोजी राठोड साहेब पण दिसतील वाटतं. जर्सी तर घातली आहे मगाशी स्वागत समारंभ करत होते आणि आता इन ॲक्शनमध्ये. पांडुरंग सर कुठे आहेत आपले गायके सर कुठे गेले सामना गमावला आहे दिसत नाही आहेत. पुढचा बॉल नो बॉल दिलाय स्क्वेअर लेगच्या पंचांनी भीमर. आणि आता बघूया फ्रीटचा बॉल पुन्हा एकदा गायके सर गेलेत कुठे पण सामना हारलेत आणि गायब झालेत. येतील फ्रीट बॉल आहे फ्रीट कंटिन्यू आहे तुम्ही पाहू शकतात. फायदा उचलावा लागेल आता फलंदाज महेश बोडकेला. चांगला चेंडू पंच त्यांच्या जागेवर तटस्थ षटक होतंय समाप्त. नॉन स्ट्रायकिंगचे फलंदाज सचिन भोईर हेच सांगतात ते तुला चेंडू बॅटवर घ्यायचा होता चेंडू बरोबर पॉपिंग क्रीजमध्ये पडलेला आहे त्यामुळे येतोय तो डॉट बॉल. दुसरं षटक संपन्न होते धावसंख्या धाव फलकावर दोन गडीच्या मोबदल्यात 23. सर आलेले आहेत आमचे वेलकम. थोडंसं भोजन सुद्धा करायला गेले होते सामना गमावलाय हरकत नाहीये. क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये हार जीत होत असते हा खेळाचा भाग आहे. फलंदाजी अमोलची चांगली झाली फलंदाजी जयेशची चांगली झाली सामन्याला मजा आली. ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकाचा सामना आम्हाला टेनिस बॉलमध्ये आता पाहायला मिळाला. मोठं लक्ष आहे लक्ष पाठलाग सुद्धा यशस्वी झाला. अवघ्या 20 चेंडूमध्ये तो सामना जिंकला. चांगला सामना जिंकला मी तरी म्हणे कल्याण ईस्ट फायटरने. अजून एक चांगला चेंडू कट करायचा प्रयत्न आहे चेंडूने उसळी घेतली येतोय तो डॉट बॉल. गोलंदाज योगेश गोलंदाजच्या मार्कवर. शहानिशा आता करावी लागेल कारण ज्या पद्धतीने हा खेळ सुरू आहे की धावा देखील होतात ते धावा डिपेंड सुद्धा होतात ते पण चेसिंग करणारे बरेचसे संघ इथे जिंकलेले आहेत कारण वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. वेगवान चेंडू आहे उजवी एष्टी सोडून गेला येतोय तो व्हाईट बॉल आणि ओव्हरथ्रोच्या माध्यमातून एक धाव 22च्या माध्यमातून ही धाव येते. चांगल्या पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता आमची संपूर्ण ऑफिशियल टीम आहे ही आमच्या पंचांची चांगली पंचांची भूमिका करतात आहेत. जयस्वाल आहे गुप्ता आहेत सय्यद आहेत चांगली कामगिरी मी तरी म्हणेन खूपच चांगली कामगिरी. धावा झाल्यात त्या आता 24 लेगबाईच्या माध्यमातून आलेली धाव. अजून एक चांगला चेंडू मोठा फटका खेचायचा आहे संपर्क नाही आहे मी तरी म्हणेन बॅटकट आहे ओके बॅटकटने हा चेंडू येतोय. हेच तर असतं पंचांचं कार्य प्रत्येक चेंडूवर कुठला डिसिजन आहे हे लगेच आमच्यापर्यंत पोहोचवतात. आणि पंच कोण असावे ज्यांनी क्रिकेट खेळलं आहे ज्यांना क्रिकेटचा अभ्यास आहे. आणि क्रिकेटमध्ये मी एकच म्हणेन सर्वात जास्त मॅच बघायचा आनंद मिळतो तर त्या पंचांना सर्वात जवळ असतात ते एवढ्या जवळ असतात पंच आमचे आनंद मिळतो. आणि एक सांगेन आनंद मिळतो पण सर्वात जास्त टार्गेटसुद्धा त्यांनाच केलं जातं सामना हरल्यानंतर. अजून एक चांगला बॉल येतोय तो डॉट बॉल. जसा आनंद मिळतो तसा सामना हरल्यानंतर त्यांना टार्गेटसुद्धा केलं जातं. तर पंच आहेत मित्रांनो चुका होत असतात मनुष्य जन्मात आपण आलो आहे चुका आपल्याकडून होणारच आहे त्यामुळे या गोष्टी आहेत ज्या होत असतात. मोठे हिट करायचे सामना थोडासा शांत पाहायला मिळतोय जो मागचा सामना होता या सामन्यात तशी फलंदाजी होताना पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी होते योगेशच्या माध्यमातून आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपन्न व्हायच्या मार्गावर आहे. जवळपास शेवटचा चेंडू राहिलेला आहे आणि धावा झाल्या ते आतापर्यंत फक्त आणि फक्त 25 2 गडी गमावलेत. धावा थोड्याशा कमी पाहायला मिळतात आहे. चांगली गोलंदाजी याचं मुख्य कारण म्हणजे गोलंदाजी चांगली होते. अरुंद कार्पेट चेंडू चाललाय बॅकअप चांगला डायरेक्ट हिट करायचा होता प्रयत्न नाहीये पण डायरेक्ट हिट करण्यापेक्षा जर चेंडू हातात दिला असता तरी फलंदाज बाद झाला असता. 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या धावफलकावर 26 लॉस ऑफ 2 विकेट.
षटक समाप्त झालेलं आहे पंच. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लेग वाईजची धाव, त्यानंतर सिंगल, त्यानंतर लगातारचे 2 चेंडू डॉट आणि शेवटच्या बॉलवर आले सिंगल. पहिला चेंडू डॉट आहे आणि त्यानंतर लेग बाईज आहे, त्यानंतर लेग बाईज, हा बाईज आहे. वाईट बॉल, हा तो वाईड होता. जो लेग बाईज दिला, बरोबर पंच, बरोबर बोलले तुम्ही. जो वाईड दिला तो वाईड होता, जी बाईस दिली ती. ओके, बरोबर. आणि म्हणून मी आधीच म्हटलं होतं हे असं आमचे पंच, संपूर्ण लक्ष त्यांच्याकडे असतं. आणि मुंबई पॅनलमध्ये काम करणं एवढं इझी नाही आहे, मी तरी म्हणेन. आज त्या पॅनलमध्ये हे आमचे पंच कामं करतात आहे, एवढं इझी नसतं. मुंबईमध्ये तुम्ही जेव्हा काम करतात, बऱ्याच गोष्टीची शहानिशा केली जाते, तेव्हा तुम्हाला पंचांची भूमिका मिळते. शेवटचा बॉल डॉट आहे, फक्त एक बॉल एक्स्ट्रा टाकावा लागला यावेळी. 7वा चेंडू हाताळावा लागला, तो पण डॉट आहे. म्हणजे समीकरण आम्ही जे सांगितलं तेच आहे. 3 षटकं समाप्त. धावसंख्या धावफलकावर 27, कारण एक वाईड होता तो. 27 झालेले आहे. तर ओके, षटक देखील समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. तोपर्यंत ऐकतो आम्ही एक सुमधुर संगीत. तर महेश गोडके यांनी जर 3 षटकार लगातार लगावल्यास विठ्ठल खटाणे त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. विठ्ठल खटाणे साहेबांकडून जर महेश गोडके यांनी सलग 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. अजून एक ATM कार्ड ओपन. चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे तिथे, पण चेंडू गेल्या सीमारेषा बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने धावसंख्या पुढे जाते, ती तब्बल 33 या आकड्यावर. नंतर 2 धावा आल्यात. 2 चेंडू झालेले. किती बॉल झाले पंच? 2 ना? हा, ओके, बरोबर आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर दुहेरी धाव. एकच आहे. ओके ओके. तर याच दरम्यान तुम्ही पाहू शकता तर कल्याण परिमंडळ कार्यकारिणी अध्यक्ष आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व श्री महेश गगे साहेब यांचं इथे आगमन होत असताना वेलकम वेलकम, सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण परिमंडळ कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री महेश गंगे साहेब यांचं इथे आगमन होत असताना आमच्या तुम्ही पाहू शकतात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक मध्ये साहेबांचं वेलकम वेलकम वेलकम. कल्याण परिमंडळ कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री महेश गगे साहेब यांचं या स्पर्धेमधील सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साहेब तुम्ही आलात आणि या स्पर्धेतील शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत. याच दरम्यान आमचे DJ साऊंड तुम्ही पाहू शकतात रविदादा यांचं सुद्धा इथे आगमन झाले. तर वेलकम रविदादा. पांडुरंग दादा बघा पुन्हा एकदा आपल्या ऑन ट्रॅकवर खेळले, त्यानंतर पुन्हा जी ड्युटी असते ती जबाबदारी असते ती सांभाळावी लागते. पुन्हा एकदा पांडुरंग गायके सर आमचे
मंदार तांबे आलेले आहेत आणि एक मंदार तांबे जे आमचे मित्र आहेत ते वडाळाचे आहेत. हॅलो. आमच्या कल्याण परिमंडळाचे अध्यक्ष महेशजी गगे साहेब यांचं Dot ball आगमन आला. झालेलं आहे. निश्चित मनोजजी सकाळपासून आपण समालोचन करताय. बऱ्याच चांगले चांगले खेळाडू इथं उपलब्ध आहेत आणि निश्चित या मॅचेसमध्ये आपल्याला चांगले चांगले एक बॅट्समन असतील बॉलर असतील यांची नोंद इथं झालेली आहे आणि त्या अनुषंगाने सर्वांना आनंद घेत आहेत. निश्चित आम्ही पण खेळ म्हणून खेळलो परंतु आम्हाला मान्य आहे आम्ही हारलो. निश्चित तुमचं समालोचन सर्वांचं चांगलं आहे. निश्चित आम्ही तुम्हाला साथ देऊ. थँक्यू मनोजजी. थँक्यू पांडुरंग सर, तुम्ही निश्चितच चांगला बोलले. कारण हारजीत तर पार्ट ऑफ गेम आहे. म्हणजे काय खेळामध्ये हारजीत होणार आहे. नाण्याच्या दोन बाजू आहे, चापा किंवा काटा आहे. तसंच खेळामध्ये हार आणि जीत आहे. त्यामुळे काय आपण पुढच्या वर्षी खेळ खेळणार नाही का? खेळणारच आहे. सर्व एकत्रित येणारच आहे. हा जीवनक्रम आहे. या वर्तुळात आज सुख आहे तर उद्या दुःख आहे. त्याच्यामुळे हार जीत हा खेळाचा भाग आहे. पण तुम्ही आम्हाला देखील चांगली साथ देतात आहे. चांगली अँकरिंग तुम्ही सुद्धा करतात आहे. सर्वच पाहुण्यांचा तुम्ही यथोचित मानसन्मान करतात आहे. त्यामुळे आमच्यावरचा प्रेशर सुद्धा थोडासा कमी होतो आहे. आमच्यावरचा जो भार आहे तो तुम्ही कमी करतात आहे. आणि महाराष्ट्र विद्युत राज्याचे तुम्ही जे सेवेकरी आहेत खरंच तुमच्यावर जे भार असतात आणि ते भार तुम्ही नेहमीच कमी करत आल्यात आणि आमचा देखील कमी केला. त्याबद्दल तुमचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तर ड्रिंक्स मैदानामध्ये पाठवा जरा. आमच्या पंचांना देखील हवं आहे. आमच्या पंचांना ड्रिंक्स पाहिजे, थोडंसं पोचवा. तुम्हाला जागेवर ड्रिंक्स येईल. आत्ताच मनोजजी यांनी सांगितलंय तुम्हाला तुम्ही इकडे येऊ नका. जागेवर तुमची पाण्याची व्यवस्था केली जाईल. सकाळी मनोज सुद्धा जी- पांडुरंग सरांनी हेच सांगितलं की पंचांना जर पाणी हवं असेल तर फक्त कॉल करा, तुमच्यापर्यंत ते पोचवलं जाईल. हॅलो हॅलो हॅलो. आणि मागच्या सामन्यात आपण पाहिलं धाव्यांचा उच्चांक 74 धावा चेस करायच्या होत्या, त्यात चेस झाल्या. आणि आता तुम्ही बघता की धाव्यांचा निचांक पाहायला मिळाला म्हणजे 32. याआधी 50 धावा होत होताना पाहिल्या. त्यानंतर उच्चांक आपण पाहिला. उच्चांकाला चेस करताना देखील आपण पाहिलं. आणि आत्ता तुम्ही बघू शकतात फक्त धावा झाल्या त्या 32. लॉस ऑफ 3 विकेटमध्ये जिंकण्यासाठी 33 धाव्यांची गरज. भारताचा यशस्वी ऑलराऊंडर हार्दिक पांड्या, जर्सी नंबर 33, 33 धाव्यांची गरज. डीजे पुढील ज्यांची बॅटिंग आहे त्या संघाने त्वरित आपले बॅट्समन ग्राउंडमध्ये उतरावेत. मनोजजी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन द्या त्वरित.
नाही आम्ही तर देत होतो, पण तुम्ही तिकडे टाइमपास करत होते. आम्ही सुद्धा लक्ष केंद्रित केलं तुम्ही नेहमी हेच टाइमपास सांगता. नाही, आम्ही सर्व माईक तुमच्या हातात दिलेले आहे साहेब, सर्व अधिकार तुम्हाला दिलेले आहेत. आपण एकदम एक अतिशय सुंदर असं समालोचक आपलं सकाळपासून आमच्या कानावर तुमचं येत आहे. निश्चित तुमच्या या समालोचनाबद्दल आमची सर्व कमिटी आणि आम्ही संघटना एकदम समाधानी आहे साहेब. मनोजजी आपला आभार सर. थँक्यू दादा, तुमचे आशीर्वाद तुमचे मार्गदर्शन आमच्यावर असेच राहू द्या. आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. बघा कोणी असतो तो चांगला प्रयत्न द्यायचा करत असतो, आम्ही देखील करतोय. चांगलं होत असेल तर आम्हाला देखील आवडतं. पण आता आपण वळतोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट, जिथे दावा करायचे आहेत टीमला 33. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2026 मध्ये तमाम क्रीडा रसिकांचं आणि तमाम आमच्या क्रीडा प्रेमिकांचं. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकता. 10crick.in वर या वाहिनीवर तुम्ही पाहू शकतात. चांगला टेलिकास्ट आणि चांगलं थेट प्रेक्षेपण. टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय तो साईबाबा 11ने. तुम्हाला डिसिजन घ्यायचा असेल ते फिल्डिंगचं आणि लगेच तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. चला वेळ वाया घालू नका. यानंतरही आम्हाला अजूनही तुम्ही पाहू शकतात की 5 सामने कव्हर करायचे आहेत. हा 6वा सामना आहे. त्यानंतर अजूनही उर्वरित 5 सामने आम्हाला करायचे आहेत. वसई स्टार दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आलेत आणि 12वा खेळाडू जरा या. फक्त एकच खंत आहे पांडुरंग सर की 12th मॅन इथपर्यंत लवकर पोहोचत नाही. बाकी सर्व आयोजन नियोजन जेवण नाश्त्यापासून सर्व जे काय आहे ना प्रॉपर आहे, फक्त 12th मॅनचीच कमी पडते. मनोजजी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या संघाने त्यांचा 12th मॅन पाठवला नाही तर तुम्ही त्यांना सकाराम तुकाराम नाव देऊन चालू करा. त्याचा आपली चूक नाही आहे. आपण वारंवार सांगतोय, कमिटी सांगते की तुमचा 12th मॅन इथं आम्हाला द्या, जेणेकरून योग्य त्यांचं जे काय प्लेअरचं नाव असेल ते आम्ही पुकारू. परंतु जर नाही दिला तर तुम्हाला आमच्या कमिटीच्या वतीने त्याचं सकाराम तुकाराम काही नाव ठेवा, आपण चालू करा मॅच, काही अडचण नाही. नाही सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. नाव आपण काही घेऊ शकतो, पण सध्या ही स्पर्धा आपली यूट्यूबच्या माध्यमातून आहे आणि तिथे आपल्याला अपडेट द्यायचे असतात. तर अपडेट हा मोठा घटक आहे. त्यामुळे थोडंसं आणि दोघं आलेले आहेत. बघा पेनल्टी हा शब्द काढा ना तुम्ही. मनोजजी मग खेळाडू बरोबर आहे. तुमची खूप दहशत झाली, लगेच दोन्ही बी 12th मॅन आलेले आहेत. खरं तर आमच्या या स्पर्धेसाठी मागील 1 महिन्यापासून जे परिश्रम घेत आहेत आमचे या कमिटीचे अध्यक्ष सचिनजी पेंढारकर आणि त्यांची सर्व टीम, त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. आणि आज सकाळपासून आमचं लक्ष आहे, केंद्रीय पदाधिकारी असतील, झोनल पदाधिकारी असतील, अध्यक्ष स्थावरच नाहीत, एका जागेवर थांबलेलेच नाहीत. हे द्यायचं आहे ते द्यायचं आहे, म्हणजे एवढं त्यांचं निक्षून सगळ्या बारकाईने लक्ष आहे. निश्चित त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे साहेब. तुम्ही एकदम सुईच्या टोकावर जे काय लक्ष असतं तेवढं तुमचं लक्ष आहे. अभिनंदन साहेब. आणि याच दरम्यान येतोय तो फुल टॉसवर फुल टोल वसूल करणारा षटकार. पंच इशारा करतात ते आमचा नो बॉल नो प्लस. 6 धावा, टोटल 7 धावा या बॉलला मिळतील. महावितरणसाठी आणि अशी जी गाणी आहेत ना, मराठी गाणी, ही जेव्हा आपल्या कानावर पडतात ना तेव्हा खूप चांगला आनंद होतो. गाणी ऐकल्यासाठी खूप चांगलं संगीत आपल्या जेव्हा कानावर पडतं तेव्हा आम्हाला ते काय येते. आता 30 सर्कलच्या बाहेर आहे खेळाडू. बघा यालाच तर म्हणतात चांगला पंच. म्हणतो तुम्हाला मी नेहमीच म्हटलं, पंचांची जी नजर असते ही सर्वात चांगली नजर असते. सर्व त्यांचं लक्ष बारकाईने असतं. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. तुम्ही बघू शकतात 33 धाव्यांचं लक्ष आहे, माफक लक्ष आहे, पार करायचं आहे. पण कुठलंही लक्ष हे मोठं किंवा छोटं नसतं. हे आपण क्रिकेटमध्ये मागच्या सामन्यातच पाहिलं आहे, त्याचा अनुभवसुद्धा घेतला आहे.
चांगला स्ट्रोक वसईच्या संघाचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू, कौतुक करू. एवढा दूरवरचा प्रवास करत आज इथपर्यंत ते आलेत सामना खेळण्यासाठी. खेळाची प्रचंड आवड त्यांच्यामधून दिसते. शॉर्ट अँड पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल आणि चेंडू गेल्या सीमारेषेच्या पलीकडे. गोल, 4 धावा. देण्यासाठी एका तरी गोलंदाजाकडे, कारण ठाकरे गोलंदाजीला आले. ठाकरेवरच प्रहार केलाय. 17 पे खतरा. बघूया, उचललाय. 17 पे खतरा आहे. कॅचचा चान्स आहे. कॅच होईन का? तर कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झालाय. त्याचबरोबर 2 धावा देखील कंप्लीट. 17 पे खतरा हे नेहमीच आपण म्हणत आलेलो आहे. त्याच्यावर खतरा झाला होता, पण झेल ड्रॉप होतोय. ड्रॉप होता होता 2 धावा देखील मिळतात. ते धावा झाल्या धाव फलकावर तब्बल 19 आणि पहिलं षटक सुरू आहे आणि अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावा करायच्या होत्या 33, त्यात झाल्यात 19, म्हणजे अजूनही 14 धाव्यांची गरज आहे. जवळपास सामन्याचा रिझल्ट समजला आहे 70 ते 80%. पण बघूया किती षटकात हा सामना फिनिश होतोय. व्हाईट बॉल, याला म्हणतात ना गरीबे वे आटा गिला. आधीच धावा खूप आणि त्यामध्ये आता हा वाईट. बघा, धाव संख्या आधीच तुमच्याकडे छोटी आणि त्यात तुम्ही अशी गोलंदाजी करतात. आहे पायात टाकलेला चेंडू आहे, टर्न केला, ऑन साईडला नकार दिलाय, कारण बॅटर्सला माहिती आहे रनआउटच्या स्वरूपात कुठली विकेट द्यायची नाही. पहिले षटक समाप्त होते. धावसंख्या धाव फलकावर लागली आहे ती 20 आणि जिंकण्यासाठी आता करायची आहे ते 18 चेंडूमध्ये 13. गोलंदाजच्या मार्कवर रोहित, तुम्ही पाहू शकता त्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले आणि तोच रोहित आता गोलंदाजच्या मार्कवर. 18 चेंडू 13 धाव्यांचा संरक्षण करायचं आहे. या धावा डिपेंड करायचे. आता इथून जर सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक गोलंदाजाला विकेट टेकिंग कामगिरी करावी लागेल, पण ती कामगिरी करत असताना संघाची धावगती असते ती सुद्धा तुम्हाला मेंटेन करावी लागेल. जे नुसतं तुम्हाला चांगली गोलंदाजी नाही करायची तर तुम्हाला विकेट सुद्धा घ्यायचे आहेत. तुम्हाला धावा देखील कमी ठेवायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता आमच्या आता फ्लॅग्स आता हवेच्या दिशेने, म्हणजे हवेचा वेग आता सुरू झालाय, म्हणजे निश्चितच आता धावांचा पाऊस पडणार. शॉर्ट पेच चेंडू उडून दिलाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. चांगला प्रोटेक्शन तुम्ही पाहू शकता. एकच धाव मिळते. एकेरी दुहेरीने हा सामना जिंकू शकतो असंच काहीतरी मनात चालू असेल अमोल आणि दिनेशच्या बॅटमधून एक चौकार, अमोलच्या बॅटमधून एक षटकार, चौकार. चांगली कामगिरी दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल आहे. पुढचा बॉलला टर्न केलाय. यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. हाताने नाही तर पायाने अडवलाय. चेंडू कसाही अडवा, आपल्या संघासाठी आपल्याला धावा वाचवायच्या आहेत. हा प्रयत्न आहे. प्रयत्न करावे लागतील, कारण संघर्ष आहे. संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला कुठलीच गोष्ट प्राप्त होत नाही. मेहनत करणं हे नेहमीच गरजेचं असतं. नशिबाने तुम्हाला सर्व काय मिळू शकतं, पण मेहनतीने तुम्हाला जे मिळतं ते कायम तुमच्या लक्षात राहतं. हे लक्षात ठेवा, कारण इतिहास तेव्हाच घडतो जेव्हा तुमची मेहनत असते. आणि स्लॉटमधला चेंडू उडून दिला आता. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत, पण त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. मिल्टन धावा 6. धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 28 या आकड्यावर अजूनही 5 धाव्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅच आहे साईबाबा 11 वर्सेस डोंबिवली 11. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. साईबाबा 11 क्षेत्ररक्षक तुमचे रेडी ठेवा ऑन फील्डमध्ये जायसाठी. कट केला. यावेळी वॅकंट एरियामध्ये चेंडू जातोय का ते पाहणं गरजेचं ठरेल. सर धावतात ते चेंडूच्या मागे, पण यावेळी शर्यत जिंकली आहे ती चेंडूने. नेहमीच कासव जिंकत नाही, कधी कधी ससा देखील जिंकतो आणि ससा होता तो आमचा चेंडू. आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार.
4 धावा, चौकार. षटक देखील समाप्त होत नाही, तर एक चौकार आहे. एक रन पाहिजे, एक रन पाहिजे. सामना संपलेला नाहीये. एक धावेची गरज. चेंडू शिल्लक असतील ते आतापर्यंत 14. टर्न केलाय, साहजिक आहे, सामना फिनिश केलाय. चेंडू अडवला असला तरी पण तो गेलाय सीमारेषेच्या पार. सामना संपतोय, सामना जिंकतोय टीम वसई स्टार या संघाने. आणि सामन्यातील सामनावीर ठरलाय तो अमोल, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार, 3 चौकार, 2 षटकार आणि धावा झाल्यात त्या 26. आणि 26 प्लस 1 विकेट. अमोलने यायचंय सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. चला, साईबाबा 11 संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि डोंबिवली 11 संघ तुमचे बॅटर्स पाठवा. तोपर्यंत ऐकतोय आम्ही सुमधुर संगीत.